नाना पाटेकर, सामान्यपणे जपणारा असामान्य माणूस आणि तेवढाच मोठा कलंदर कलावंत. या मराठी कलावंतानं हिंदी चित्रपट सृष्टीतही आपला दबदबा कायम राखला. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत राज्य केलं या कलंदर अभिनेत्यानं. संपूर्ण देशामध्ये असा एकही मिमिक्री कलावंत नसेल की ज्यानं नाना पाटेकर यांची मिमिक्री केली नसेल. प्रसिद्धीच्या शिखरावर आरूढ झालेला हा मराठी कलावंत, पण त्यांचा एक काळ असा होता त्यांना 2 वेळचं जेवण मिळणं सुद्धा मुश्किल झालेलं होतं. जेव्हा खेळण्या बागडण्याचं त्यांचं वय होतं, अभ्यास करून मोठी स्वप्न बघायचं वय होतं, त्या वयातही नाना कष्ट करून आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी धडपड करीत होते. रायगड जिल्ह्यातल्या मुरुड जंजिरा इथं एका गरीब कुटुंबामध्ये नाना जन्माला आलेले होते. जन्मापासूनच 18 विश्व दारिद्र्य. नानांचे वडील कपड्यांना रंग देण्याचं काम करीत होते. तसा हा छोटासा व्यवसायच होता त्यांचा. जवळच्याच एका व्यक्तीनं त्यांचा विश्वासघात केला. जवळच्या मित्रानंच त्याची मालमत्ता, पैसे सगळं काही हिसकावून घेतलं आणि नानांच्या वडिलांना मोठा धक्का बसला. हा धक्का त्यांना सहन होत नव्हता. मनानेही ते पुरते खचून गेलेले होते. याच मानसिक धक्क्यामध्ये त्यांचं आजारपण बळावलं होतं. यावेळी नाना पाटेकर होते अवघ्या 13 वर्षांचे. कुटुंब आणि वडील यांची काळजी घेण्याची जबाबदारी नानावर येऊन पडली. वडिलांची औषधं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह, नानासाठी हे सगळं काही अवघड होऊन बसलेलं होतं. चित्रपटांची पोस्टर्स रंगवण्याचं काम करण्यासाठी ते चुनाभट्टीपर्यंत जात असत आणि हे काम करून त्यांना महिन्याचे मिळत होते फक्त 35 रुपये. नानांनी पोटाचं खळगं भरण्यासाठी रस्त्यावरच्या झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे सुद्धा रंगवले. कोण बनेगा करोडपतीच्या कार्यक्रमात नानांनीच हे सांगितलेलं होतं. खेळण्या बागडण्याच्या वयात नानांना करावा लागत होता फक्त संघर्ष. पैशासाठी झगडावं लागत होतं. लहान वयातही त्यांना घराचा आधार बनावं लागलं होतं. त्यांच्या वडिलांची अवस्था तर बिकट झालेली. घरातलं दारिद्र्य आणि जवळच्या व्यक्तीनंच त्यांना लुटलेलं होतं. या धक्क्यातून ते बाहेर यायलाच तयार नव्हते. त्या दुःखाचं एवढं ओझं त्यांच्या मनावर होतं की एक दिवस त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि या झटक्यात त्यांची प्राणज्योत मालवली. नाना पोरके झाले. दरम्यान नाना पाटेकर यांचे पाय रंगभूमीवर पोहोचलेलेच होते. त्यावेळी ते महासागर नावाच्या नाटकातून काम करीत होते. नाटक सुरू व्हायचं होतं. पडदा उघडण्याआधीच बातमी येऊन धडकली. नाना पाटेकर यांचे वडील गेले. एकीकडं वडिलांचा मृतदेह आणि दुसरीकडे नाटकाचा प्रयोग. दुःखावर रडायचं की नाटकाचा प्रयोग पूर्ण करायचा. नाटकाचा प्रयोग रद्द करण्याच्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या. नाना पाटेकर म्हणतात, मी माझ्या दुःखात इतरांना ओढू इच्छित नव्हतो म्हणून मी तो शो सुरू ठेवला. एकीकडे जीवापाड प्रेम असलेले वडील गेलेले होते. त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नानांची वाट पाहत थांबलेला होता. काळीज रडत असलं तरी नाटकाचा प्रयोग करणं ही नानांची मजबुरी होती. काळजातून येत असलेले हुंदके काळजातच दाबून नाना पाटेकर यांनी महासागर नाटकाचा तो शो पूर्ण केला. डोळ्यातल्या आसवांना गोठवून नानांनी नाटकातले संवाद म्हटले. दुःखाचा चेहरा लपवून प्रेक्षकाचं मनोरंजन केलं. तोच हा नाना, तेच आजचे नाना पाटेकर. एक कलंदर कलावंत आणि एक सच्चा माणूस, नाना पाटेकर.